नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 51 सायन्सचा प्रश्न आहे. सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम पद्धत सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम पद्धती कोणत्या संशोधकाने रूढ केली? ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन RH विटाकर, दुसरा कार्ल लिनियस, तिसरा कार्ल वूज, चौथा अरिस्टॉटल. एका व्यक्तीचं काम बघून घेऊया. RH विटाकर जे आहेत त्यांनी सांगितलं पंचसृष्टी पद्धत जी आहे त्या पद्धतीनं सजीवांचं वर्गीकरण करावं अशी जी पद्धत आहे ती सुचवली RH विटाकर यांनी. त्याच्यामध्ये फक्त अजून एक ऍड केलं, सृष्टी मोनेरा, कवक वगैरे जे आहे अशा पद्धतीचं अजून एक ऍड करून ते 5 ऐवजी 6 करावं असं सांगितलं कार्ल वूज यांनी. चौथा ऑप्शन बघा, अरिस्टॉटल जे आहेत त्यांना म्हटलं तर प्राणीशास्त्राचे जनक, त्यामुळे त्यांचंही काम वेगळं आहे. आणि द्विनाम पद्धती आहे सजीवांचं वर्गीकरण 2 पद्धतीने केलं जाऊ शकतं. गुलाब आहे, रोज आणि रोजा गॅलिका अशा पद्धतीने जे द्विनाम पद्धती आहे तिचं वर्गीकरण सजीवांचं करण्याची पद्धत जी आहे ती सांगितली कार्ल लिनियस यांनी. त्याच्यामुळं हा प्रश्न क्रमांक 51 सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम पद्धती या प्रश्नाचं उत्तर येईल कार्ल लिनियस, पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रश्न क्रमांक 54 राज्यघटनेमध्ये आधारित प्रश्न आहे. अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा ठराव प्रथम कोणत्या सभागृहात मांडावा लागतो? इथे 2 मुद्दे समजून घ्यायचे आपल्याला. एक पहिला मुद्दा हा समजून घ्या, अखिल भारतीय सेवा. दुसरा मुद्दा समजून घ्या, निर्माण करण्याचा ठराव प्रथम कोणत्या सभागृहात मांडावा लागतो. आता पहिल्यांदा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. अखिल भारतीय सेवा, भारतामध्ये ज्या सेवा आहेत, जे लोक सेवा बजावतात त्यांच्या 2 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिले आहेत अखिल भारतीय सेवा आणि दुसरे आहेत केंद्रीय सेवा. बऱ्याच मुलांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवेमध्ये काय फरक असतो. तर इथे बघा, अखिल भारतीय सेवेमध्ये कुठले येतात तर याच्यामध्ये 3 सेवा महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. दुसरी सेवा आहे ती IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस. आणि तिसरी सेवा जी आहे, इथं मुलांचा नेहमी गोंधळ होतो. तिसरी जी सेवा आहे तिचं नाव आहे इंडियन, ही जी आहे इथं F आहे आणि पुढे S आहे. इथं बरीच मुलं जे आहे ह्या IFचा अर्थ फॉरेन असा घेतात, तर इथं फॉरेन हा अर्थ चुकीचा आहे. इथं तुम्हाला अर्थ घ्यायचा आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. IAS, IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ह्या 3 सेवा ज्या आहेत ह्या तिन्ही सेवांना म्हटलं जातं अखिल भारतीय सेवा. याच्या व्यतिरिक्त काही सेवा आहेत ज्यांना केंद्रीय सेवा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ IES, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस. IFES, इथं जो F आहे त्याचा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे फॉरेन. इथं जी सेवा आहे IFS ही तुमची केंद्रीय सेवा येते. IFS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, ही केंद्रीय सेवा आहे आणि इथं जी सेवा आहे IFS ही अखिल भारतीय सेवा आहे. आता परत ज्यांना ह्यामध्ये कन्फ्युजन आहे की अखिल भारतीय सेवा काय असतात आणि केंद्रीय सेवा काय असतात, त्यांचं कन्फ्युजन एका मिनिटामध्ये क्लिअर करतो. अखिल भारतीय सेवा जी आहेत इथं जे लोक निवडले जातील स्पर्धेद्वारे, तर ते काय करू शकतात तर ते केंद्र सरकारसाठी आणि राज्य सरकारसाठी दोघांसाठी सेवा देऊ शकतात. म्हणजे IAS झालेला व्यक्ती जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा कलेक्टर म्हणूनही काम करू शकतो आणि केंद्र सरकारच्या आपल्या समजा प्राईम मिनिस्टरचं ऑफिसर आहे, प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आहे, तर त्या PMOला, त्याला PMO असं म्हणतात, त्या PMO मध्ये हा IAS म्हणून काम करू शकतो. म्हणजे एकाच वेळेला तो केंद्रासाठीही काम करू शकतो आणि गरज पडली तर तोच व्यक्ती राज्यामध्येही काम करू शकतो, दोन्ही ठिकाणी काम करतो. मग अशा जे सेवा आहेत त्यांना म्हटलं जातं अखिल भारतीय सेवा. आणि केंद्रीय सेवा जी आहे, केंद्रीय सेवेमधला जो व्यक्ती आहे तो फक्त आणि फक्त केंद्र सरकारसाठीच काम करतो. हे लोक जे आहेत ते राज्य सरकारसाठी काम करत नाहीत. मग हा फरक आहे केंद्रीय सेवेमध्ये आणि अखिल भारतीय सेवेमध्ये. प्रश्न आपला हा आहे, प्रश्नाकडे वळूया की जर नव्यानं अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल, अखिल भारतीय सेवा आता सध्या हे 3 आहेत IAS, IPS आणि IFS. समजा चौथी अखिल भारतीय सेवा आपल्याला नव्याने ऍड करायची आहे, इंडियन मेडिकल सर्व्हिस. करता येईल का? करता येईल, पण त्यासाठी ठराव पहिल्यांदा मांडायला लागेल आणि हा ठराव कंपल्सरी मांडायला लागतो राज्यसभेमध्ये. हा राज्यसभेचा विशेष अधिकार आहे. लोकसभेमध्ये हा ठराव तुम्हाला मांडता येणार नाही. हा ठराव प्रथम मांडावा लागतो राज्यसभेमध्ये. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं 54व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 55 पावनखिंड हे ऐतिहासिक ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील ... तालुक्यात आहे. पावनखिंड हे ऐतिहासिक ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील ... तालुक्यात आहे. हा आहे आपला प्रश्न क्रमांक 55. याचे ऑप्शन्स आहेत शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा आणि हातकणंगले. ऐतिहासिक घटनांच्यावरती आधारित आणि लोकल जिल्ह्यातला प्रश्न म्हणून हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. आता आपण सगळ्यांनी याच्यावरती आधारित चित्रपट लिहिलेला आहे, गाजलेला चित्रपट आहे
पावनखिंड पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा उल्लेख आहे की पावनखिंड हे नंतर नाव पडलं त्याला. अगोदर तर त्याचं नाव जे आहे ते गोडखिंड असं आहे. मग बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे सोबतचे असणारे अन्य मावळे यांच्या रक्तानं पावन झालेली खिंड म्हणून त्या नाव नंतरच्या काळामध्ये पडलं पावनखिंड. हे जे ठिकाण आहे तर हे ठिकाणाचं याचं बरोबर उत्तर आहे. आपल्याला वाटतं की महाराज पन्हाळ्यावरती होते, पन्हाळ्यावरनं ते विशाळगडच्या दिशेने निघाले आणि पन्हाळ्यावरनं सुटल्यामुळे बहुतेक मुलांचा हा तर्क होतो की पावनखिंड हे जे ठिकाण आहे ते सुद्धा कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं, पन्हाळ्यामध्ये. तर हा ऑप्शन चुकीचा आहे. पन्हाळा हे त्याचं उत्तर नाही आहे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शाहूवाडी. मग पन्हाळा किल्ला आता ही सगळ्यांना माहिती आहे, पन्हाळ्याचं वैशिष्ट्य वेगळं सांगण्याची गरज नाही. गगनबावडा जे आहे त्या गगनबावड्याला आता गगनबावडा सध्या चर्चेमध्ये थोडंसं का चर्चेमध्ये आहे, गगनगिरी महाराजांचा मठ आहे आणि त्याचा जो किल्ला आहे त्याच्यावरती रोप वे होणार आहे. त्याच्यामुळे हा एक मुद्दा चर्चेमध्ये आहे. थोडंसं माहिती असू द्या, एक्स्ट्रा माहिती त्याच्याबद्दल. आणि हातकणंगले जे आहे, हातकणंगल्यामध्ये जैन धर्मीय जे आहेत ते जैन धर्मियांचं कुंभोज या ठिकाणी एक भगवान महावीर महावीरांची तिथं मूर्ती आहे, मोठी मूर्ती आहे आणि त्यासाठी हे भगवान बाहुबली असं म्हणतो आपण, ते बाहुबलीचं ठिकाण जे आहे ते कुंभोजमध्ये येतं. तर त्याच्यासाठी ते जे ठिकाण आहे ते हातकणंगले तालुक्यामध्ये येतं. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 शाहूवाडी. लागलंच पुढच्या प्रश्नावर बोलूया. शक्तीपीठ महामार्गाद्वारे कोणते तीर्थस्थान जोडले जाणार नाही, हा आपला प्रश्न क्रमांक 56. याचे उत्तर आहेत 3.5 शक्तीपीठ आहे ती सगळी, तुळजाभवानी, तुळजापूर, वणी, नाशिक, रेणुकामाता, नांदेड आणि पुढचं आहे अंबाबाई, कोल्हापूर. आता थोडंसं ह्याच्या एक्सप्लेनेशनसाठी मॅपची गरज आहे. म्हणजे मॅपच्या पद्धतीने मॅपच्या आधारे हा मुद्दा जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेतला जाऊ शकतो. समजून चालूया. असा हा काहीसा महाराष्ट्राचा नकाशा आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर नागपूरचं लोकेशन साधारणतः या आसपास येते आणि कोल्हापूरचं लोकेशन बघितलं तर ह्या आसपास येते आणि इथं खाली इथं जो आहे जे राज्य तुमचं हे तुमचं गोवा. मग हा जो तुमचा शक्तीपीठ महामार्ग आहे तो असा येणार आहे, ह्या पद्धतीने जोडत इथे जे तीर्थस्थळ आहे ते जोडत तुम्ही अशा पद्धतीने इकडे खाली जाणार आहे. आता इथं हे जे जिल्हे सांगितले तुम्हाला तुळजाभवानी, तुळजापूर किंवा हे रेणुकामाता, नांदेड, तर ते हे सगळे जे आहेत हे ह्या पट्ट्यामध्ये येतात आणि शेवटी ते तुमचं कोल्हापूर. मग राहिला ऑप्शन एकच ऑप्शन शिल्लक राहतोय वणी नाशिक. तर हा जे वणी नाशिक हे जे ठिकाण आहे ते तुमचं साधारण लोकेशन त्याचं काढून बघितलं त्याचं लोकेशन या आसपास इथे येतं. त्यामुळे हा तुमचा जो मार्ग गेलेला आहे तो या पद्धतीने गेलेला आहे आणि याद्वारे हे तुमचं वणीचं जे अर्धपीठ आहे सप्तशृंगी देवीचं, या वणीला किंवा ह्या सप्तशृंगीला हा हायवे जोडत नाही. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 वणी नाशिक. बाकीचे 3 ठिकाणं अंबाबाई, तुळजाभवानी, रेणुकामाता ही ह्या महामार्गाद्वारे जोडली जाणार आहे. फक्त हे ठिकाण आहे हे याच्यापासून खूप अंतरावरती आहे, त्याच्यामुळे ह्या नॅशनल हायवेद्वारे ते जोडलं जाणार नाही. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 61 जोड्या लावा. एका बाजूला दिलेले आपल्याला मूलभूत हक्क आणि एका बाजूला दिलेले आहेत कलम. पहिले दिलं आहे अस्पृश्यता बंदी, सरकारी नोकरीमध्ये संधीची समानता, पुढे दिले कायद्यासमोर समानता आणि शेवटी दिले किताब नष्ट करणे. इकडे ऑप्शन दिलेत कलम 14, 17, 16, 18. आता पहिल्यांदा हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे की ही सगळी कलम आहेत ही सगळी येतात समतेच्या अधिकारामध्ये. आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 हा जो पार्ट आहे हा कायद्यासमोर सगळे समान असतील किंवा सगळ्या समाजामध्ये समानता असेल या अनुषंगानं ह्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. त्या आहेत कलम 14 ते 18 मध्ये. कलम 14 काय सांगतं तर कलम 14 सांगतं की कायद्यासमोर सगळे काय असतील समान असतील. कायद्यासमोर सगळे काय असतील समान. आता कुठे जुळते बघा हे कायद्यासमोर समानता, तर हे जुळते 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये. याचं उत्तर 3 नंबरला कायद्यासमोर समानता. पुढचं ऑप्शन दिलं आपल्याला कलम पुढचा 14 ते 18 मध्ये पुढचं कलम येते कलम 15. मग केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाण या आधारावरती शासन संस्था आपल्या नागरिकांच्या आधारामध्ये भेदभाव करणार नाही, हे असं कलम सांगतं कलम 15. पण कलम 15 इथे दिलेलंच नाहीये. पुढचं दिले आपल्याला कलम 16. कलम 16 काय सांगतं सरकारी नोकरीमध्ये सर्वांनाच काय असेल समान संधी असेल, हे सांगितलेलं तुमच्या कलम 16 मध्ये. पुढचं कलम आहे कलम 17. कलम 17 म्हणतं की अस्पृश्यता पाळता येणार नाही. अस्पृश्यता पाळायला कायद्यानं काय असेल बंदी असेल, त्यासाठी जे कलम आहे ते आहे कलम 17. आणि शेवटी सांगितलंय किताब नष्ट करणं. किताब म्हणजे काय तर इथं शब्द घ्यायचा. किताब म्हणजे किताबचा अर्थ पुस्तकी असं घेतलं जाणार नाही. तर किताब म्हणजे इथं म्हटलेलं आहे पदव्या किंवा तनखे. जुन्या काळामध्ये अमीर, उमराव, सरदार, सर अशा ज्या पदव्या होत्या टायटल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टायटल्स असं म्हणतो, अशा पद्धतीची कोणतीही पदवी टायटल कुठल्याही व्यक्तीला दिली जाणार नाही. मात्र ह्याच्यावरनं थोडासा वाद झाला होता आणि हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावेळेस एका व्यक्तीचं असं म्हणणं पडलं
की जर किताब द्यायचे नाही, अशा कुठल्या पदव्या द्यायच्या नाहीत, तर मग तुम्ही पुरस्कार का देताय? त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्वाळा आहे, हे स्पष्टीकरण आहे की तुमचे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार किताबाच्या परिभाषेमध्ये येत नाहीत. ते बाकीच्या लोकांनी चांगलं काम करावं यासाठी प्रेरणा देतात. ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्याबरोबर बाकीचे लोक शिकतात, चांगलं काम करू शकतात. त्याच्यामुळं या किताबच्या किताबमध्ये किंवा पदव्याच्या सदरामध्ये ते पुरस्कार मोडणार नाहीत, त्याच्यामुळे पुरस्कार देता येतील असं सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी जे कलम आहे राज्यघटनेमध्ये ते आहे तुमचं राज्यघटना कलम 18. मग आता हे सगळे पर्याय ज्या ठिकाणी बरोबर जुळतात तो आहे तुमचा पर्याय क्रमांक 2, हे तुमचं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नावर वळूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 62. भारतातील सर्वात उंच धरण तिहिरी ... नदीवरती आहे. प्रश्न विचारला सगळ्यात उंच धरण भारतातलं तिहिरी कुठल्या नदीवरती आहे? भगीरथी, सतलज, झेलम आणि ब्रह्मपुत्र. आता हे तिहिरी जे आहे हे सद्यस्थितीमध्ये भारतातलं सगळ्यात उंच धरण आहे. आता हे भाकरा नांगलचे धरण आहे, त्याला मागे टाकून हे तिहिरी सगळ्यात उंच धरण झालेलं आहे. आता हे धरण जे आहे तिहिरी ते कुठल्या नदीवरती आहे तर ते भागीरथी नदीवरती आहे. ही भागीरथी तीच नदी आहे ज्याला आपण गंगोत्री असं म्हणतो, ज्या ठिकाणी गंगा नदी उगम पावते असं म्हणतो. तर त्या ठिकाणावरून उगम पावणारी गंगा ऍक्च्युली गंगोत्रीचे ठिकाण आहे, त्या ठिकाणापासून उगम पावणारी नदी आहे ती गंगा नाही, त्याला गंगा हे नाव नंतर आहे. पण त्या ठिकाणावर सुरुवातीला जी उगम पावती नदी ती कुठली आहे तर ती नदी आहे भगीरथी. आणि याच भगीरथी नदीवरती उत्तराखंड राज्यामध्ये हे तिहिरी धरण आहे. आता थोडीशी याच्याबद्दल ऍडिशनल माहिती असू द्या. हे सतलज, झेलम, ब्रह्मपुत्र हे दिलेले आहेत. त्याच्यापैकी सतलज आणि झेलम ह्या नद्या आता चर्चेमध्ये आहेत. आता ह्या का चर्चेमध्ये आहेत तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सिंधू नदीच्या सिंधू नदीला मिळणाऱ्या अशा महत्वाच्या उपनद्या आहेत. मग झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज ह्या 5 नद्या आहेत. ह्या 5 नद्या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. आणि सध्या पाणी वाटपाचा मुद्दा पाकिस्तान आणि भारताच्या मध्ये चालू आहे, त्याच्यामुळे ह्या नद्या चर्चेमध्ये आहेत. थोडीशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, म्हणून फक्त ऍडिशनल माहिती सांगितली. चला मित्रांनो पुढच्या प्रश्नावर वळूया. प्रश्न क्रमांक 63. प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्याची शिफारस नुकतीच भारत सरकारने केली आहे. या 11 किल्ल्यांमध्ये समाविष्ट नसणारा किल्ला कोणता? वर करणे बघताना हा प्रश्न थोडासा अवघड वाटू शकतो. आता याच्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट ज्याला जागतिक वारसा स्थळ असं म्हणतो, तर हे युनेस्को जे आहे ते काय करत असतं तर जगातले जे महत्वाचे ठिकाण आहेत, ज्याला जागतिक संपन्न वारसा आहे अशी जे स्थळ आहेत ते टिकून राहावेत, त्यांची पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने देखभाल व्हावी, पुढच्या पिढ्यांना त्याचा इतिहास चांगल्या पद्धतीने समजावा, त्याचं संवर्धन व्हावं, जतन व्हावं या उद्देशाने युनेस्को काम करत असतं. मग त्या यादीमध्ये महाराष्ट्रांशी संबंधित हे महाराष्ट्रातले 11 किल्ले आहेत त्याचा समावेश करावा अशी शिफारस भारत सरकारने केली आहे. आता एक पहिला मुद्दा हा समजून घ्या. या यादीमध्ये 11 किल्ले नसून 12 किल्ले आहेत आणि 12 पैकी 11 महाराष्ट्रातले आहेत आणि अजून एक 12वा किल्ला आहे तो सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात येत नाही. तो किल्ला आहे तमिळनाडूमध्ये. त्या किल्ल्याचं नाव आहे जिंजी. ज्या किल्ल्यावरती ज्यावेळेस औरंगजेब खाली चढून आला रायगडवरती त्यावेळेस संभाजी महाराजांना पकडलं गेलं. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर सगळी फॅमिली एकत्र राहणं हे थोडंसं अजून रिस्की होतं, म्हणून राजाराम महाराजांनी हा रायगड सोडला आणि ह्या जिंजीच्या किल्ल्यावरती आश्रय घेतला होता. मग तो जिंजीचा किल्ला जो तमिळनाडूमध्ये येतो तोही याच्यामध्ये समाविष्ट आहे. पण आपल्याला प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रातले किती किल्ले तर 11 किल्ले, त्यापैकी कुठला किल्ला नाहीये. थोडंसं लॉजिक लावलं तर वर करणे अवघड वाटणार हा प्रश्न अगदी इझी होऊ शकतो. खांदेरी रायगड जिल्ह्यामध्ये हा सागरी किल्ला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा सागरी किल्ला आहे. सुवर्णदुर्ग रत्नागिरी हा सुद्धा सागरी किल्ला आहे. राहिला ऑप्शन जंजिरा. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की हा जो जंजिरा किल्ला आहे तो मराठ्यांना, महाराजांना किंवा अगदी संभाजी महाराजांना सुद्धा कधीही जिंकता न आलेला किल्ला आहे. हा किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आलेला नाही. त्या किल्ल्यापर्यंत आपल्याला पोहोचता आलं नाही, त्याच्यामुळे हा जो किल्ला आहे याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करावा अशी शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. आता हे फक्त लक्षात ठेवा की जंजी ह्याच्याऐवजी जो जिंजीचा किल्ला आहे तमिळनाडूमधला त्याचा समावेश करावा अशी शिफारस करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी SRPFच्या 2 गटांचे मुख्यालय एकमेकास लागून लगत आहे? 2 गट आहेत आणि त्यांचं मुख्यालय एकमेकास लागून लगतच आहे, असं कुठल्या ठिकाणी आहे असा प्रश्न आहे. पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक. तर याचं बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 1 पुणे. ह्या पुण्यामध्ये SRPF ग्रुप 1 आणि SRPF ग्रुप 2 असे 2 जे ग्रुप आहेत ते एकाच ठिकाणी आहेत पुण्यामध्ये. आणि तो जो एरिया आहे ज्या ठिकाणी हे ग्रुप आहेत त्याला म्हटलं तर कॅम्प एरिया.
पुण्याचा जो कॅम्प नावाचा जो एरिया आहे त्या कॅम्प एरियामध्ये हे एसआरपीचे दोन्ही गट आहेत आणि महाराष्ट्रात हे एकाच ठिकाणी आहे की एसआरपीचे दोन ग्रुप एकाच ठिकाणी आहेत. महाराष्ट्रातला पहिला एसआरपीचा ग्रुप जो आहे ग्रुप 1 लक्षात घ्या, महाराष्ट्राची राजधानी जरी मुंबई असली तरी महाराष्ट्रातला एसआरपीचा ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 हे आहेत पुणे या शहरामध्ये. टोटल संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एसआरपीचे तब्बल 13 ग्रुप आहेत. त्याच्यापैकी एक ग्रुप जो आहे तो आपल्याकडे कोल्हापूर या ठिकाणी आहे. मात्र एसआरपीचे दोन ग्रुप एकमेकास लागून लगत कुठल्या ठिकाणी असतील तर ते महाराष्ट्रात आहेत पुणे या ठिकाणी. त्यामुळे प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न डोळे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 66. दुधामध्ये डॉट 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 ही द्विवारिक शर्करा असते. दुधामध्ये कुठली शर्करा असते असा प्रश्न आहे. ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. आता हे ग्लुकोज जे आहे ज्याला आपण ग्लुकॉन डी वगैरे असं म्हणतो तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्लुकोज दिलेला असतं आपल्याला. मग हे जे तुमचे फळं आहेत त्याच्यामध्ये आढळतं, मध वगैरे जे आहे त्याच्यामध्ये आढळतं. आता फळांच्या मध्ये जास्त म्हटलं तर जास्त प्रमाणामध्ये आढळणारी साखर जी आहे त्याला सुक्रोज असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर दिला ऑप्शन आपल्याला माल्टोज. तर माल्टोज जे आहे ते पिष्टमय पदार्थामध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळतं. उदाहरणार्थ मका वगैरे जे आहे त्याच्यामध्ये ही माल्टोज नावाची शर्करा आढळते. त्याच्यामुळे थोडंसं मक्याचं कणीस वगैरे आपल्याला गोड लागतं कारण त्याच्यामध्ये माल्टोज नावाची शर्करा असते, साखर असते. राहिला ऑप्शन शेवटचा पर्याय क्रमांक 4. तर हे तुमचं बरोबर उत्तर आहे. दुधामध्ये जी शर्करा असते तिला लॅक्टोज असं म्हटलं जातं. म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 लॅक्टोज. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 70. नुकतेच भारतातील पहिल्या काचेच्या सागरी सेतूचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? प्रश्न विचारलाय सागरी सेतू, पण हा सामान्य सागरी सेतू नाहीये. हा आहे पहिला भारतातील पहिला काचेचा सागरी सेतू. ऑप्शन्स आहेत ओडिशा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू. आता हे काचेचे सेतू जे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला बघितले असेल युट्यूब वगैरे मध्ये. तर हे फॉरेन कंट्रीजमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतील. आणि चायनामध्ये हे अशा प्रकारचे बरेच ब्रिज आणि त्याच्यावरनं पर्यटक कशा पद्धतीने थ्रिल घेतात ते आपण व्हिडिओ बघितले असतील. पण भारतामध्ये अशा पद्धतीचा काचेचा ब्रिज नव्हता. पण तो ब्रिज जो चालू करण्यात आला, तो ब्रिज ज्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तो आहे तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडूमध्येच कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांची समाधी आहे. स्वामी विवेकानंद यांची समाधी की त्याला आपण स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल असं म्हणतो. आणि तिथे अजून एक पुतळा आहे तिरुवेल्लवरू यांचा. तर तिरुवेल्लवरू यांचा पुतळा आणि स्वामी विवेकानंद स्मारक यांना जोडणारा साधारणतः 77 मीटरचा हा ब्रिज आहे. आणि त्याची विड्थ किंवा त्याची रुंदी आहे 10 मीटरच्या आसपास. हा भारतातला पहिला ब्रिज आहे जो काचेचा आहे आणि सागरी सेतू आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बरोबर उत्तर येणार पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या सदस्यांना त्या ग्रहाचा सभापती निवडण्याचा अधिकार नसतो? म्हणजे कुठलं सभागृह असं आहे दिलेल्या 4 पर्यायापैकी की ते सभागृह आपला अध्यक्ष किंवा सभापती निवडू शकत नाही असं विचारले, कारण अधिकार नसतो हा प्रश्न विचारला. ऑप्शन दिलेत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. आता पहिल्यांदा ही रचना समजून घेऊया. आपल्याकडे जे शासन आहे, आपल्याकडे जे कायदे मंडळ आहे, आता केंद्रातलं कायदे मंडळ म्हटलं त्याच्यामध्ये येते संसद. आणि राज्यातलं कायदे मंडळ, राज्यात लागणारे कायदे राज्यातलं प्रशासन चालवण्यासाठी ते कोण करतं तर राज्यामध्ये हे काम करतं विधिमंडळ. केंद्रामध्ये हे काम करतं संसद आणि राज्यामध्ये हे काम केलं जातं विधिमंडळाकडे. ह्या संस्थेची परत 2 सभागृह आहेत, एक लोकसभा, एक राज्यसभा. आता लोकसभा जी आहे ती आपल्यामधनं एकाला अध्यक्ष, लोकसभेचे जेवढे सदस्य आहेत समजा 18 सदस्य 543 आहे, हे 543 लोक आपल्यामधून एकाला अध्यक्ष निवडू शकतात आणि आपल्यामधून एकाला उपाध्यक्ष निवडू शकतात. लोकसभा तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. पुढचा ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन आहे राज्यसभा. तर हे समजून घ्या की हे राज्यसभाचे सभागृह आहे. या राज्यसभेमध्ये ही तरतूद नाहीये. का नाहीये? कारण राज्यसभेचे सभापती म्हणून जे व्यक्ती काम करतो ते असतात उपराष्ट्रपती. आपली घटना असं म्हणते की उपराष्ट्रपतींना पर्टिक्युलरली उपराष्ट्रपती म्हणून फारसं काम नाहीये. त्यांना काम कधी असतं ज्यावेळेस राष्ट्रपती त्यांचं पद भूषवायला असमर्थ असतील, म्हणजे राष्ट्रपती पदावरती नसतील तर त्यावेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतात. मात्र सामान्यतः ज्यावेळेस राष्ट्रपती त्यांचं पद भूषवत आहेत त्यावेळेला उपराष्ट्रपतींना फारसं काम नसतं. म्हणून त्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे की उपराष्ट्रपतींना डायरेक्टली राज्यसभेचे सभापती म्हणून बसवलेला आहे. म्हणजे इकडं उपराष्ट्रपती म्हणून जो व्यक्ती निवडून येईल तो इकडे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आला की त्याला डायरेक्टली पद दिलं जातं राज्यसभेचा सभापती.
इकडलं त्याचं उपराष्ट्रपतीचं पद संपलं की इकडे त्याचं राज्यसभेचं सभापती पद जे आहे ते आपोआप काय होतं संपुष्टात येतं. त्याच्यामुळे हे राज्यसभा हे सभागृह असं आहे की आता समजून चला राज्यसभेमध्ये आपल्याकडे सदस्य आहेत 245. हे 245 सदस्य जे आहेत ते कुणाला निवडू शकतात तर निवडू शकतात फक्त सभापतीला. कुणाला निवडू शकत नाहीत तर सभापतीला निवडू शकत नाहीत का? कारण जो व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडून येतो तो ऍज इट इज लगेच इकडे काय म्हणून बसतो सभापती म्हणून बसतो. त्याला राज्यघटनेमध्ये एक शब्द आहे पदसिद्ध. म्हणजे जोपर्यंत उपराष्ट्रपती म्हणून पदावरती कार्यरत आहे, काम करायला सिद्ध आहेत, सक्षम आहेत, तोपर्यंतच ते काय करू शकतात राज्यसभेचे सभापती म्हणून काम करू शकतात. इकडे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले, इकडे सभापती म्हणून बसतील. इकडे त्यांचं उपराष्ट्रपतीचं पद जे ते संपलं, इकडे सभापती आपोआप त्यावर संपुष्टात. सेम आता हे इकडे लोकसभेच्या अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची तरतूद आहे तीच राज्यामध्ये आहे. विधिमंडळाचे परत 2 सभागृह, एक विधानसभा एक विधान परिषद. विधानसभा आपल्यामधनं अध्यक्षाला निवडू शकतं, उपाध्यक्षाला निवडू शकतं. आणि विधान परिषद ज्या राज्यामध्ये आहे विधान परिषद सभापतीलाही निवडू शकतं आणि उपसभापतीलाही निवडू शकतं. कारण राज्यामध्ये राज्यपाल हे पद आहे मात्र उपराज्यपाल हे पद नाही. जर उपराज्यपाल हे पद असतं कदाचित तर ती सेम सिस्टीम जी आहे ती तर लागू झाली असती. म्हणजे परत या विधान परिषदेला आपला अध्यक्ष म्हणून निवडता आला नसता कारण उपराज्यपाल इथं डायरेक्टली सभापती म्हणून बसले असते. मात्र राज्यामध्ये उपराज्यपाल हे पद नाही त्यामुळं इथं विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती त्या सभागृहाकडूनच निवडले जातात. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 74. कोणत्या राज्यात पहिले जनरेशन बीटा मूल कोणत्या राज्यात पहिले जनरेशन बीटा मूल जन्माला आलेले आहे असा प्रश्न विचारला आहे. आता हे बीटा मूल हा काय प्रकार आहे ते पहिल्यांदा समजून घेऊया. आपण कोणत्या काळात टप्प्यात जन्माला आलो त्याच्यावर आधारित वैज्ञानिकांनी एक 5-6 हे टाईप्स पाडलेले आहेत. मग आपण ज्या काळात जन्मलो तर तो काळ त्याला काय नाव आहे त्याच्यावर 5-6 प्रकार केले. त्यापैकी जो पहिला प्रकार केला पहिला बेबी बूमर्स 1946 ते 1964 या काळामध्ये जे लोक जन्माला आले त्यांना बेबी बूमर्स असं म्हटलं जातं. पुढचं आहे जनरेशन एक्स 1965 ते 1980 पर्यंत या काळात जे जन्मलेले आहेत त्यांना जनरेशन एक्स असं म्हटलं जातं. पुढचं आहे मिलेनियल 1981 पासून ते 1996 पर्यंत जे जन्मलेले आहेत या काळामध्ये त्यांना म्हटलं जातं मिलेनियल. पुढचं आहे जनरेशन झेड. जनरेशन झेड मध्ये येतात 1997 ते साधारणतः 2012 पर्यंत या टप्प्यामध्ये जे व्यक्ती जन्माला आले त्यांना म्हटलं जातं जनरेशन झेडचे व्यक्ती. पुढचं आहे जनरेशन अल्फा ते आहे 2013 ते 2024 आणि आता जे सध्या रिसेंट जे चालू झाले 2025 पासून साधारणतः ते आहे तुमचं जनरेशन बेटा. हे कुठपर्यंत असणार आहे तर ते 2025 पासून ते 2029 पर्यंत हे जनरेशन बेटा असणार आहे. आता याच्यावरती आधारित प्रश्न आपल्याला हा विचारला आहे की पहिलं जनरेशन बेटा मूल जे आहे ते कुठे जन्माला आलं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिझोरम. आणि मिझोरमची राजधानी जी आहे आयझॉल या ठिकाणी हे पहिले बेटा मूल जन्माला आलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 मिझोरम. पुढे बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 78. स्थापनेवेळी महाराष्ट्रात डॉट 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 प्रशासकीय विभाग डॉट 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 जिल्हे होते. म्हणजे स्थापनेच्या वेळेला महाराष्ट्र ज्यावेळी स्थापना झाली 1 मे 1960 त्यावेळेला महाराष्ट्रात किती जिल्हे होते आणि किती प्रशासकीय विभाग होते हा प्रश्न विचारला. आता इथं बघ समजून घेऊया. पहिल्यांदा 1900 स्थापनेवेळी असं म्हटलंय म्हणजे आपल्याला आताच विचारलेलं नाही कधीच विचारलंय तर 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राची काय परिस्थिती होती असं विचारलं. 1 मे 1960 ला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग होते 4. त्यातला हा तुमचा पहिला प्रशासकीय विभाग होता ज्याला आपण काय म्हणतो मुंबई असं म्हणतो. हा पहिला प्रशासकीय विभाग होता. दुसरा होता हा होता पहिला मुंबई. दुसरा होता हा सगळा पुणे. तिसरा होता बऱ्यापैकी हा सगळा जो आहे हा होता औरंगाबाद. आणि राहिलेला 5वा जो आहे हा होता नागपूर. असे 4 प्रशासकीय विभाग होते आणि त्यावेळेस जिल्हे होते 26. नंतर पुढच्या काळामध्ये प्रशासकीय विभाग कारण प्रशासन सोयीचं व्हावं यासाठी आता हे जिल्ह्यांची विभागणी जी आहे कारण पुणे प्रशासकीय विभाग कम्पॅरेटिव्हली खूप मोठा होता. त्याच्यामध्ये आपण काय केलं की हा पुणे प्रशासकीय विभाग जो आहे तो फोडलेला आहे आणि याच्यापासून एक वेगळा प्रशासकीय विभाग तयार केला त्याला आपण नाव दिलं नाशिक प्रशासकीय विभाग. हा तुमचा महाराष्ट्रातला 5वा प्रशासकीय विभाग. आणि तसंच सेम सिच्युएशन इथं नागपूरमध्ये इथंही झाली की नागपूर जेथे सुद्धा मोठं झालं होतं ह्या नागपूरमधनच इथला हा जो भाग आहे सगळा हा फोडला आणि याच्यापासून एक अजून वेगळा प्रशासकीय विभाग तयार केला ज्याला म्हणतो आपण अमरावती. आता सद्यस्थितीमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रशासनाच्या सोयीसाठी प्रशासनाने तयार केलेले प्रशासकीय विभाग ते दिसतील 6 आणि उदगीर सहित जर उदगीर त्याच्यामध्ये ऍड केला तर जिल्हे होतील 37. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आज तागायत 2 प्रशासकीय विभाग जे आहेत ते नव्यानं वाढलेले आहेत आणि टोटल उदगीर सहित 11 जिल्हे जे आहेत ते नव्यानं वाढलेले आहेत.
आपल्याला प्रश्न विचारला आहे 1 मे 1960 किंवा स्थापनेच्या वेळेला महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती होते? तर महाराष्ट्रामध्ये 4च प्रशासकीय विभाग होते. एक मुंबई, दुसरा पुणे, तिसरा औरंगाबाद आणि नागपूर. आणि जिल्हे होते टोटल सगळे मिळून 26, जे आता किती झालेले आहेत? 37. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 4 आणि 37. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 79. खालीलपैकी कोणत्या वारंवारतेचा ध्वनी मनुष्य ऐकू शकतो? म्हणजे कुठली आवाजाची फ्रिक्वेन्सी आहे ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये तयार झालेला ध्वनी मनुष्य ऐकू शकतो असं विचार. 20 हर्ट्ज पेक्षा कमी, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त आणि सर्व पर्याय बरोबर असे 4 ऑप्शन्स आहेत. समजून घेऊया. इथं मी ऑलरेडी बरोबर लिहिलेलं आहे. ह्या कुठल्या वारंवारतेचा ध्वनी तयार केला जातो त्याच्यावरती आधारित त्याचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे 20 हर्ट्ज पेक्षा कमी. 20 हर्ट्ज पेक्षा कमी जो ध्वनी आहे त्याला म्हटलं तर अवश्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं. मग ते कुठले कुठले प्राणी ऐकू शकतात? तर त्याच्यामध्ये हत्ती आहेत, गेंडे आहेत, पाणघोडे आहेत, कबूतर आहेत, जिराफ आहे, हे प्राणी ऐकू शकतात. पुढचा आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, याला श्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं. 20,000 पेक्षा कमी अवश्राव्य, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज याला श्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं. आणि हा जो ध्वनी आहे तो मानव ऐकू शकतो. आता जर ध्वनीची तीव्रता 20,000 हर्ट्ज पेक्षाही जास्त असेल तर त्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी असं म्हटलं जातं. आणि तो ध्वनी जो आहे तो वटवाघूळ, मांजर, कुत्री, उंदीर यासारखे प्राणी ऐकू शकतात. आपल्याला प्रश्न विचारला आहे की कोणत्या वारंवारतेचा ध्वनी मनुष्य ऐकू शकतो? तर याचं उत्तर येणार 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, ज्याला आपण काय म्हणतो? श्राव्य ध्वनी असं म्हणतो. ह्या प्रश्नाला तुमचं बरोबर उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 81. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती? मसुदा समितीचे अध्यक्ष प्रश्न विचारलाय मसुदा. पर्याय आहेत बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद, असे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये हे समजून घ्या की मसुदा समिती हा काय प्रकार होता. तर ब्रिटिश निघून गेल्यानंतर किंवा ब्रिटिश ज्यावेळेस आपल्याला हे कन्फर्म झालं की ब्रिटिश जाणार आहेत, भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे, त्यावेळेस ब्रिटिश निघून गेल्यानंतर शासन चालवायचं कसं? मग काय समोर ठेवून आपण शासन चालवणार हा प्रश्न होता. मग त्यासाठी आपण आपली लिखित घटना तयार करायचं ठरवलं. मग ती घटना तयार करायची कोणी हा प्रश्न आला. मग त्यासाठी आपण काही सदस्यांना निवडून दिलं आणि त्यांना अधिकार दिले की त्यांना सांगितलं की संपूर्ण भारतीय जनतेच्या वतीनं भारताच्या वतीनं तुम्ही घटना तयार करा. मग त्यासाठी ज्या लोकांना आपण निवडून दिले त्यांची समिती होती, त्याला म्हटलं तर घटना समिती. मग ह्या घटना समितीचे आता मी शब्द वापरायला लावलोय घटना समिती, मसुदा समिती म्हणत नाहीये, घटना समिती. आता हे समजून घ्या की घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ह्या घटना समितीमध्ये 22 अशा अन्य समिती होत्या आणि प्रत्येक समितीला वेगवेगळी कामं वाटून दिली होती. जसं की समजा सरदार वल्लभभाई पटेल आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी समिती होती त्यांना म्हटलं तर प्रांतांची घटना समिती, प्रांतिक घटना समिती. म्हणजे प्रांतांनी अगोदर आपली घटना तयार करावी आणि त्याच्यावरनं केंद्राची घटना तयार व्हावी. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क, भारताच्या जनतेला कुठले कुठले हक्क दिले जातील त्या संख्येसाठी जी समिती होती तिचं पण नाव, त्याचे जे अध्यक्ष होते तिचं नाव होते सरदार वल्लभभाई पटेल. अशाच पद्धतीनं केंद्राची घटना समिती, केंद्र सरकार जे आहे म्हणजे प्रांतांच्या वरनं केंद्राची घटना आणि केंद्राची जी घटना तयार केली त्यासाठी समिती होती त्याचं नाव होतं, त्याचे जे अध्यक्ष होते ते होते पंडित नेहरू. आणि ह्या घटनेचं सगळ्यात क्लिष्ट आणि सगळ्यात त्याचे अवघड काम होतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग असं म्हणतो, ते होतं. आणि त्यासाठी जी समिती नेमण्यात आली होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या समितीला म्हटलं तर मसुदा समिती. मग आता हे लक्षात घ्या की घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि घटना समितीमध्ये ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात अवघड जे काम आहे ते ज्या समितीने केलं त्या समितीचं नाव होतं मसुदा समिती. आणि त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 84. वारली चित्रकलेचे जनक असे कोणास म्हणतात? वारली चित्रकलेचे जनक असे कोणास म्हणतात? पर्याय दिलेले जीवासोमा मासे, व्यंकटेश नाना, देवाजी टोपा आणि शामराव परोळेकर. आता ही 4ही नावं तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसत आहेत. ती 4ही नावं जी आहेत त्यांचं हे विशेषतः समाजातला जो पाठीमागे पडलेला गट आहे, आदिवासी असतील वगैरे, तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या लोकांची कामं महत्त्वाची आहेत. आणि ते 4ही ऑप्शन दिसतात तुम्हाला. यांनी कुणी ना प्रत्येकानं काही ना काहीतरी याच्यासाठी काम केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जे शामराव परोळेकर आहेत त्यांच्या पत्नी आहेत शामराव परोळेकर आणि गोदावरी परोळेकर. तर ह्या गोदावरी परोळेकरांचं एक पुस्तक आहे, ते फार गाजलेलं आहे, जेव्हा माणूस जागा होतो, हे त्यांचं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून विशेषतः वारली समाज जो आहे त्यांच्या आर्थिक सामाजिक हक्कांसाठी एक मोठा संघर्ष या शामराव परोळेकर आणि त्यांनी आपल्या पत्नीला गोदावरी परोळेकर यांना मदतीला घेऊन
हा मोठा संघर्ष उभा केलेला आहे. त्याच्यामुळे हे नाव चर्चेमध्ये असतं, पण हे या प्रश्नाचं उत्तर नाहीये. त्यांचं फक्त काम लक्षात ठेवा. गोदावरी परुळेकरांचं जेव्हा माणूस जागा होते त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. हा ऑप्शन तुमचा गड होणार. पुढचा ऑप्शन आहे देवाजी तोफा. देवाजी तोफा जे आहेत त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये लेखामेंढा नावाचं एक गाव आहे. त्या लेखामेंढा गावापासून आमच्या गावात आम्हीच सरकार अशी घोषणा दिली होती. आणि हे तुमचं जे जंगल आहे, ज्याला आपण जल जंगल जमीन असं म्हणतो, तर ह्याच्यावरती आदिवासी समाजाचाच हक्क राहायला पाहिजे. बऱ्याच वेळेला सरकार त्यांना विस्थापित करायचा प्रयत्न करतं. काही प्रोजेक्ट्स येत असतात, मग त्यावेळेला ह्यांच्यावरती अन्याय होतो. तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि इथली जे जल आहे, जंगल आहे, जमीन आहे, यांच्यावरती आमचाच अधिकार राहायला पाहिजे. म्हणजे एकूणच आमच्या गावात आम्हीच सरकार अशी घोषणा जी या देवाजी तोफांनी दिलेली आहे. त्यांचं ती जी घोषणा आहे ती देशामध्ये प्रसिद्ध आहे. पण हेही या प्रश्नाचं उत्तर नाही. तिसरं ऑप्शन आहे व्यंकटेशम अण्णाम. तर आता व्यंकटेशम अण्णाम जे आहेत त्यांचं कार्य जे आहे ते पर्टिक्युलरली गोंडी गोंडी भाषा बोलणारे जे आदिवासी त्यांच्या अनुषंगानं आहे. आणि ह्या व्यंकटेशन अण्णाम यांनाच गोंडी भाषेच्या संस्कृतीचे संशोधक असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं हाही ऑप्शन तुमच्या पर्यायामध्ये कट होऊन जाईल. आता राहिला पहिला पर्याय जीवासोमा म्हसे जे आहेत त्यांनाच ह्या वारली चित्रकलेचे जनक असं म्हटलं जातं. आता कधी बघितलं असेल तुम्ही, आता मला तितकेच चांगल्या पद्धतीने काढता येणार नाही, पण हे अशा अशा टाईपची पेंटिंग आणि त्याच्या हातामध्ये असं काहीतरी दिलेलं आहे अवजार, त्याच्या माध्यमातून ते कामं करतात वगैरे, अशी जी शैली आहे तिला जगमान्यता मिळवून देण्याचं काम जे आहे ते ह्या जीवासोमा म्हसे यांनी केलेलं आहे. आणि आता बऱ्याच शासकीय कार्यालयामध्ये काही काही ठिकाणी कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा हे अशा पद्धतीने तुम्हाला पेंटिंग आणि त्याच्या माध्यमातून आदिवासी लोक जे आहेत ते शिकार करतायत, आपली दैनंदिन शेतीची कामं करतायत, जंगलाची कामं करतायत, असं तुम्हाला दृश्य त्याच्यामध्ये रंगवलेलं दिसतं. म्हणजे त्याच्या पेंटिंगला आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक दर्जा मिळवून देण्याचं काम जे आहे ते जीवासोमा म्हसे यांनी केलेलं आहे. त्यामुळे वारली चित्रकलेचे जनक असं कोणाला म्हणत असतील तर ते आहे तुमचे जीवासोमा म्हसे, पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्न डोळ्या मित्रांनो, प्रश्न क्रमांक 88, योग्य जोड्या जुळवा. प्रमुख घटना आणि घराणी अशा दोन आपल्याला कॉलममध्ये ह्या जोड्या दिलेल्या आहेत. एका बाजूला दिले देवगिरी किल्ला, कैलास लेणं, महायान गुंफा आणि महाराष्ट्रातील सुवर्णयुग कालखंड. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिले घराणे दिलेत, घराण्यांची नावं दिलेत यादव, राष्ट्रकूट, वाकाटक, सातवाहन. आता याच्यामध्ये समजून घेऊया महाराष्ट्रातील सुवर्णयुग कालखंड. आता हे जे आहे त्यालाच हा कोणाच्या कारकिर्दीतला असं म्हटलं तर त्याचं उत्तर बरोबर उत्तर आहे हे सातवाहन किंवा ह्यांनाच शालिवाहन असंही म्हटलं जातं. सातवाहन किंवा शालिवाहन ह्यांचा जो कारकीर्द आहे त्याला महाराष्ट्रातला सुवर्णयुग कालखंड असं म्हटलं जातं. महायान गुंफा जे आहे ते आपल्याकडं वेरूळची जी लेणी आहेत आपल्याकडे अजिंठाची, तर ती अजिंठाची लेणी वगैरे जी आहे त्याची सुरुवात जी आहे या वाकाटकांच्या कारकिर्दीपासून झाली. मग महायान गुंफा जे आहे त्याचं बरोबर उत्तर येतं बरोबर मधला तिसरा ऑप्शन वाकाटक. पुढचा ऑप्शन आहे कैलास लेणे. हे कैलास लेणे जे आहे ते कैलास लेणे याचं वैशिष्ट्य हे आहे की अखंड पाषाणामध्ये ते लेणं कोरलेलं आहे. मग त्याची सुरुवात जी आहे ती झाली होती राष्ट्रकुटांच्या कारकिर्दीमध्ये. आता राहिला ऑप्शन देवगिरीचा किल्ला. आता देवगिरी ही जी आहे ती यादवांनी आपली देवगिरी इथं ह्या ठिकाणी किल्ला बांधला आणि तीच आपली राजधानी म्हणून त्यांनी घोषित केली होती. देवगिरी किल्ला जे आहे त्याची संबंधित घराणं आहे ती यादव. म्हणजे तो तुम्हाला काय करायचं आहे तर तिथं डोकं अजिबात लावायची गरज नाही. पर्याय समोरासमोर आहेत आणि तुमच्या इतिहासच्या पाठ्यपुस्तकातल्या क्रमिकच्या माहितीच्या आधारे त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. मग ह्या सगळ्या समोरासमोरच्या जोड्या ज्या ठिकाणी जुळत आहेत तो आहे तुमचा पर्याय क्रमांक 4. मग ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 91, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतो? संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतो? पर्याय लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, पंतप्रधान, राष्ट्रपती. आता पहिल्यांदा हे समजून घेऊया की संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हा काय प्रकार असतो. समजून चला, आपल्याला एखादा कायदा तयार करायचा आहे. तर इथनं पाठीमागं आताचे प्रश्न केले त्या प्रश्नामध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. एक 5-7 प्रश्न पाठीमागं अजून एक प्रश्न केला होता त्याही वेळेस मी सांगितलेलं आहे की कायदा तयार करणं हे संस्थेचं काम असतं, ते न्यायालयांचं काम नसतं. हे संस्थेमध्ये काय काय येतात तर संस्थेमध्ये येतात पहिला राष्ट्रपती, नंतर संस्थेचे 2 सभागृह, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. मग तुम्हाला जो काही कायदा तयार करायचा आहे त्याचा पहिल्यांदा कच्चा मसुदा तयार करा. त्या सगळ्या गोष्टी कागदावरती आणा, त्याला नावं द्या की हा कायदा ट्रिपल तलाकचा कायदा, 3 वेळा तलाकचा कायदा. त्याच्यामध्ये कलम 1 काय असणार, कलम 2 काय असणार, कलम 3 काय असणार, कलम 4 काय असणार. म्हणजे पहिल्यांदा कायद्याचा कच्चा मसुदा तयार करा. या कायद्याच्या तयार केलेल्या कच्च्या मसुद्याला विधेयक असं म्हटलं जातं. केलेल्या कायद्याचा कच्चा मसुदा म्हणजेच विधेयक एका सभागृहात मांडा, संमती घ्या, दुसऱ्या सभागृहात पाठवा, संमती घ्या, राष्ट्रपतींच्याकडे पाठवा, राष्ट्रपतींची सही घ्या, राष्ट्रपतींची सही झाली की ते विधेयक हा कच्चा मसुदा आता बदलला कायद्यामध्ये. मग तो
तो जो कायदा तुम्ही ते जे विधेयक कन्वर्ट झालं कायद्यामध्ये, तो डायरेक्टली तुम्हाला कायदा म्हणून लागू करता येईल. आता इथे समजून घ्या की काय काय वेळेला काय होतं की हे विधेयक किंवा जो कच्चा मसूर तयार केलेला आहे तर एका सभागृहामध्ये संमत होतो. समजून चला ह्या सभागृहामध्ये बीजेपीला बहुमत आहे, मात्र या सभागृहामध्ये म्हटलं तर काँग्रेसला बहुमत आहे. मग काय काय वेळेला काय होतं की एका सभागृहामध्ये ते विधेयक पारित होतं, मात्र दुसऱ्या सभागृहामध्ये पारित होत नाही. दुसऱ्या सभागृहामध्ये बहुमत नसल्यामुळं, बीजेपीला बहुमत नसल्यामुळे काँग्रेसने जर विरोध केला तर इथं जे विधेयक जे आहे ते संमत होणार नाही. तर त्यासाठी काय केलं तर तरतूद ही आहे की दोन्ही सभागृहांची मिळून संयुक्त बैठक, दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची एकत्र बैठक बोलवली जाते, त्यालाच म्हटलं जातं संयुक्त बैठक. ही जी तरतूद आहे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेण्याची ती आपण घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाकडून. आता ह्याच्यावरती परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती चर्चा करूया. संयुक्त बैठक घेतली आपण, तरतूद घेतली ऑस्ट्रेलियाकडनं. संयुक्त बैठक बोलावतात राष्ट्रपती. ही संयुक्त बैठक जी आहे ती बोलावण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतीला असतो. आणि संयुक्त बैठक बोलावल्यानंतर राष्ट्रपती या सभा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवत नाहीत. ह्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतात लोकसभेचे अध्यक्ष. पहिल्यांदा असतात लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेचे अध्यक्ष नसतील तर असतात लोकसभेचे उपाध्यक्ष. समजा लोकसभेचे अध्यक्षही नाही आहेत, लोकसभेचे उपाध्यक्षही नाही आहेत, तर त्यावेळेला मग संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवणार? तर आपण इकडे मूव करतो, तर हे करायचं नाहीये. संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या गैरहजेरीमध्ये राज्यसभेचे सभापती भूषवू शकत नाहीत, कारण ते मूळचे ह्या सभागृहानं निवडून दिलेले नाहीये. हे काय म्हणून निवडून आले? उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. मग तिकडे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्यामुळं त्यांना डायरेक्टली काय स्थान मिळालेलं आहे? इकडं सभापती म्हणून मिळालेलं आहे. त्यामुळे हे सराव उपराष्ट्रपती घेतले, या सभागृहाचे सदस्य नसतात. त्यामुळं संयुक्त बैठकीचं या दोघांच्या अनुपस्थितीमध्ये यांना अध्यक्षस्थान दिलं जात नाही. म्हणजे हे दोघं जर नसतील तर हे अध्यक्षस्थान जे आहे ते दिलं जातं उपसभापती आहे. आपल्याला मुद्दा परीक्षेला प्रश्न विचारला आपल्याला संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान, तर संयुक्त बैठकीचं संयुक्त बैठक बोलावतो राष्ट्रपती, मात्र ह्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतो लोकसभेचा अध्यक्ष. ते नसतील तर उपाध्यक्ष, तेही नसतील तर राज्यसभेचा सभापती म्हणायचं नाही, कारण ते उपराष्ट्रपती आहेत. घ्यायचे तुम्हाला उपसभापती. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 95. विश्वनाथ गोल्डर समिती खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे, निगडीत आहे, असा हा प्रश्न आहे. विश्वनाथ गोल्डर समिती. पहिला ऑप्शन दिलाय पहलगाम दहशतवादी हल्ला, वन नेशन वन इलेक्शन, आधारभूत वर्ष बदलणं आणि नवीन फौजदारी कायदे लागू करणं. तर आता याच्यामध्ये पहिला हे समजून घेऊया की विश्वनाथ गोल्डर समिती जी आहे ती एका खास उद्देशाने नेमलेली आहे. त्या समितीचा उद्देश आहे आधारभूत वर्ष बदलणं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. आता हे समजून घेऊया की हे आधारभूत वर्ष जे आहे तो काय प्रकार असतो. समजून चला 2021 साली भारताचं उत्पन्न होतं 100 रुपये राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला आपण जीडीपी असं म्हणतो. 2022ला ते झालं 120 रुपये, 2023ला ते झालं 160 रुपये, 2024ला ते झालं 180 रुपये, 2025ला समजून सांगा ते झालं 200 रुपये. आधारभूत वर्ष हा काय प्रकार असतो? इथं आपल्याला दिसतंय की प्रत्येक वर्षाला आपलं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते वाढत गेलेलं आहे. पण ही जी वाढ झाली ती कशामुळे झाली? तुमचं खरंच प्रोडक्शन वाढलं, वस्तू आणि सेवांचे नग वाढले त्याच्यामुळे झालेलं आहे, का फक्त वस्तूंच्या किमती वाढत गेल्यात त्याच्यामुळे झालेलं आहे? हे जर शोधायचं असेल तर आत्ताच आपण उत्पन्न बघतो आणि त्यावेळेच्या जुन्या एखाद्या किमतीशी ते कम्पेअर करून बघतो. आताचं उत्पन्न, आताच्या वस्तूंचं, आताच्या ज्या तुमच्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्यात त्या वस्तू आणि सेवांची निर्मिती जुन्या किमतीला आपण कम्पेअर करतो आणि मग आपण म्हणू शकतो की हा येस आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे, का फक्त ही जी वाढ आहे ती किमतीमुळे झालेली आहे. तर त्यासाठी आपण जुन्या एखाद्या वर्षातला असं वर्ष एखादा निवडतो की ज्या वर्षामध्ये किमतीमध्ये फारसा चढ उतार नाहीये. म्हणजे ह्या महिन्यात किमती वाढल्या, पुढच्या महिन्यात कमी झाल्या, परत वाढल्या, परत कमी झाल्या, असं नाही. तर साधारणतः किमती स्थिर राहिल्यात असं एखादा वर्ष निवडतो आणि त्या वर्षाला दर्जा दिला जातो आधारभूत वर्षाचा. हे आधारभूत वर्ष निवडण्यासाठी समितीमध्ये जी समिती नेलेली आहे त्या विश्वनाथ गोल्डर समिती, त्यांनी असं सांगितलंय की 21-22 मधल्या किमती ज्या आहेत त्या इथनं पुढचं राष्ट्रीय उत्पन्न बोलण्यासाठी स्थिर किमती म्हणून कन्सिडर कराव्यात आणि 21-22ला ज्या किमती होत्या त्याच्यावरती आधारित आता आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजावं. तर त्या उद्देशाने आपण जी समिती नेमलेली आहे ती आहे तुमची विश्वनाथ गोल्डर समिती. आता हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, वन नेशन वन इलेक्शनसाठी जी समिती आहे ती होती आपले भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. पण आपल्याला प्रश्न विचारला आहे गोल्डर समिती, तर ती आहे संबंधित आधारभूत वर्ष बदलणे. पर्याय क्रमांक 3. शेवटच्या प्रश्नाकडे वळूया.
एकूणच 100वा आणि जीएस मधलाही हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न आहे, घटना समितीचे चिन्ह डॉट 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 हे होते. घटना समितीने चिन्ह म्हणून काय स्वीकारलं होतं असा प्रश्न आहे. पर्याय आहेत कमळ, घोडा, हत्ती, बैल. आता हे जे 4 प्राणी दिसत आहेत हे 4ही प्राणी राज्यघटनेशी संबंधित आहेत. आता उदाहरणार्थ का तर कमळ जे आहे ते आपलं राष्ट्रीय फूल आहे, त्याच्यामुळे तेही आपल्या घटनेशी आपल्या कायद्याशी निगडीत आहे. पण हे तुमचं आता असं बरोबर उत्तर येणार नाहीये, कारण घटना समितीनं चिन्ह कमळ म्हणून स्वीकारलेलं नव्हतं. आता हे कमळ या चिन्हाला अजून एक थोडासा इतिहासही आहे. 1857च्या उठावामध्ये जे उठाव करणारे लोक होते तर त्यांनी सुद्धा कमळ हे चिन्ह त्यावेळेस वापरलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा आहे घोडा, अजून आहे बैल आणि अजून आहे हत्ती. तर आता घोडा आणि बैल हे जे 2 प्राणी आहेत ते आपल्या राष्ट्रीय चिन्हावरतीही आहेत. म्हणजे राष्ट्रीय चिन्हामध्ये वरती सगळ्यात वरती बघितलं तर आपण 4 सिंह आहेत, 4 बाजूला 3 बाजूचे दिसतात आपल्याला, मागच्या बाजूला दिसत नाही, परंतु सिंह किती आहेत 4. त्याच्या खाली एक वाक्य आपण लिहिलेलं आहे, सत्यमेव जयते, आणि त्याच्या खाली 2 प्राणी आहेत. मग डाव्या बाजूला एक प्राणी आणि उजव्या बाजूला एक प्राणी, असे 2 प्राणी दिलेले आहेत. ते प्राणी आहेत घोडा आणि बैल. मग हे प्राणी आपण का घेतले तर घोडा घेतलाय कारण घोडा हा वेगाचं प्रतीक आहे. म्हणजे इथनं पुढच्या काळामध्ये आपल्याला वेगवान प्रगती साधायची आहे, त्यासाठी आपण घोडा हे चिन्ह घेतलेला आहे. आणि बैल जो आहे तो प्रामाणिकपणाचं आणि कष्टाळू वृत्तीचं प्रतीक आहे, म्हणून आपण बैलही घेतलेला आहे. हे 3 ऑप्शन तुमचे कट होणार. राहिला तुमचा ऑप्शन तिसरा ऑप्शन पर्याय क्रमांक 3. तर घटना समितीने चिन्ह म्हणून जो प्राणी स्वीकारलेला होता, ज्या प्राण्याचं चिन्ह स्वीकारलेलं होतं तो होता हत्ती. पर्याय क्रमांक 3.